हाय हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. सध्या जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी येऊन पोचली आहे कळंबा मतदारसंघामध्ये. इथे या ज्या उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म भरताना भाजप पक्षाकडून भरला, पण आता सध्या त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्या आहेत संजीवनी पाटील. चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आपण सुरुवातीला फॉर्म भरताना भाजप पक्षाकडून भरला, पण सध्या अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलाय, तर याच्या मागचं रिझन काय सांगू शकाल? ह्या पाठीमागचं रिझन असंच आहे की माझे सासरे वसंत जिवबा पाटील, हे त्यांना सगळे बापू म्हणतात, ते गेले 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठपणे काम करत होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची उमेदवारी ही कन्फर्मच होती, पण असं झालं की अचानकच एक दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला की ह्या पक्षामधील तिकीट जाहीर झालं. त्या व्यक्तीचा की ह्या पक्षासोबत कोणताही संबंध नसताना त्या व्यक्तीला जर उमेदवारीचं तिकीट जाहीर होत असेल तर हा एक प्रकारचा आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि हा जो निर्णय पक्षाने घेतला आहे, हा निर्णय मतदारसंघातील लोकांना पटला नाही आणि यातून एक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि लोकांच्या अशा भावना होत्या की आपण ही उमेदवारी अपक्ष लढवूयात आणि लोकांच्या प्रेमासाठीच आम्ही ही उमेदवारी अपक्ष लढवत आहे. मॅडम, कळंबा मतदारसंघामध्ये सध्या तिहेरी लढत बघायला मिळते, म्हणजे भाजप, काँग्रेस आणि आपण ज्या अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात. तर यात तुमचा ठराव लागेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे विरोधकांच्या पाठीमागे पक्षाचं बळ आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? नक्कीच लागेल. माझे इथून म्हणजे गेले 40 वर्ष माझे सासरे असतील किंवा माझे मिस्टर असतील, ते आता सध्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांची जी कामं आहेत, म्हणजे आता त्यांनी जे लोकांसाठी स्वखर्चातून लोकांना जे मदत केले आहेत, म्हणजे गावांमध्ये रस्ते असतील, पाणी असेल, मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण असतील, परत मंदिरे बांधून दिलीत. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता त्यांनी स्वखर्चातून लोकांना जी मदत केली आहे, ह्यावरती लोकांचा विश्वास आहे की जरी मी अपक्ष उभारले तरी ते माझ्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. मॅडम, जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतरनं नेमका तुमच्या मतदारसंघात काय बदल बघायला मिळेल? बदल हा होणारच. आता पाणी, रस्ते आणि गटर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये शासनाकडून जो निधी येईल त्यातून माझं पहिलं प्राधान्य हेच असेल की ह्या गोष्टी पहिला नीटनेटक्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या करून देण्याचा माझा ह्या गोष्टीकडे कल राहील. मॅडम, तुम्ही आता या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरला, तर तुम्ही काही ना काहीतरी अजेंडा असणार आहे. तुमची नेमकी विकासाची व्याख्या काय आहे? हा कळंबा मतदारसंघ बघितलं तर निम्म्यापेक्षा जास्त हा ग्रामीण भागात येतो आणि मी स्वतः एक ग्रामीण भागातूनच आहे आणि ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या अगदी मी जवळून बघितल्या आहेत. मग त्यामध्ये असं आहे की महिलांचे जे बचत गट आहेत, त्यामध्ये महिलांच्या बचत गटांना त्यांचा एक बाजारपेठ निर्माण करून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे, मुलांसाठी क्रीडांगण असतील. आमची जी शिक्षण संस्था आहे त्यामार्फत आम्ही जे स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं उतरले आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासिका जे उपलब्ध करून देणार. परत शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत, ज्या शासनाच्या योजना आहेत त्या गरजू लोकांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे माझा जास्त कल असेल. सुरक्षेच्या दृष्टीने गावागावांमध्ये CCTV बसवणे आणि सौर ऊर्जेवरचे लाईट असतील किंवा पाणंद रस्त्यांचे दुरुस्त असेल, ह्या सर्व गोष्टींवरती माझं लक्ष असेल. मॅडम, आता आपण कळंबा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहात, तर या मतदारसंघातील मतदारांना काय सांगाल किंवा काय आवाहन कराल? लोकांना माझं हेच आव्हान आहे की एक उच्च शिक्षित मुलगी म्हणून माझ्याकडे आता मास्टर ऑफ सोशल वर्क ही एक डिग्री आहे. माझ्या ह्या शिक्षणाचा उपयोग मी विकास कामासाठी नक्कीच होईल आणि सामाजिक प्रश्नांची ही जाण मला आहेच आणि ह्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता एक उमेदवार म्हणून न बघता तुमची एक मुलगी उभारली आहे आणि तुम्ही तुमचा मतदानरूपी आशीर्वाद मला द्याल, हे माझी सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. एअर कंडिशनर म्हणजेच AC हे माझं चिन्ह आहे. या चिन्हावरतीच मी निवडणूक लढवत आहे आणि एअर कंडिशनर AC ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला एक समाजकार्य करण्यासाठी भरघोस मतांनी निवडून द्या.
तर आज आपण आलो होतो कळंबा मतदारसंघामध्ये आणि आज आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असणाऱ्या संजीवनी पाटील यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. धन्यवाद मॅडम.